6 गुंठे जमीन असलेला व्यक्ती त्याच्याकडे 27 एकर जमीन घेण्याइतकी एवढा पैसा एवढा मालमत्ता येतो. ऑडी वगैरे म्हणतो त्या पद्धतीच्या अशा काही गाड्या आहेत का तुमच्या? माझ्यासाठी ऑडीचे. शेणा मातीनं सारवणारं सरपंचांचं घर आज या 2 वर्षामध्ये असं काय झालं की एवढा मोठा बंगला, साधा वायरमॅन असलेला व्यक्ती याच्याकडे एवढी प्रॉपर्टी येत? अजय बावस्कर यांनी काही आरोप अंतरवाली सराटीच्या सरपंचावरती लावलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये खरंच समाजहित आहे की राजकीय हेतू आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहेत. कारण अजय बावस्कर महाराज खरं बोलतायत की खोटं बोलतायत हे समाजाच्या समोर येणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण अंतरवाली सराटीचे सरपंच यांच्याशी भेटण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधूया. दादा, तुमचं नाव प्रथम आपण आपल्या व्ह्युअर्सला सांगावं. सगळ्यांना नमस्कार, जय शिवराय. माझं नाव पांडुरंग वसंतराव तारक, राहणार अंतरवाली सराटी, तालुका अंबड, जिल्हा जालना. बावस्कर महाराजांनी पहिला एक म्हणजे प्रश्न केला तो म्हणजे समाजाला संभ्रमित टाकणारा आहे. तो प्रश्न असा आहे की साधा वायरमॅन असलेला व्यक्ती याच्याकडे एवढी प्रॉपर्टी येते कुठून आणि एवढी प्रॉपर्टी कशी काय जमा झाली, हा साधा म्हणजे एक प्रश्न समाजाला संभ्रमित करण्यासारखा आहे. समाजालाही चिंता वाटण्यासारखी आहे की नेमकं समाज आज गोंधळात आहे. त्या संदर्भात काय बोलणार आहे? मी वायरमन, मी ITI 2003 ते 2005 मध्ये ITI केलेलं आहे आणि ITI मध्ये असताना ज्यावेळेस ITI पास झाल्यानंतर एक अप्रेंटिस म्हणून काम करावं लागतं 1 वर्ष. मी ते पण काम केलेलं आहे. त्याच्यानंतर एक वर्षभर परत मी प्रॅक्टिस म्हणून बाहेर वायरिंगचे वगैरे, वायरिंग, रिवाइंडिंग हे सगळे कामं केली आणि त्याच्यानंतर 2007च्या नंतर मी संभाजीनगरला शिफ्ट झालो आणि शिफ्ट झाल्याच्या नंतर एक प्रायव्हेट कंपनीमध्ये मी 2007 पासून ते 2014 पर्यंत जॉब केला आणि 2014च्या नंतर मी माझा व्यवसाय सुरू केला आणि व्यवसाय सुरू केल्याच्या नंतर माझा व्यवसाय पहिल्या वर्षी थोडा वाढत गेला, त्याच्यानंतर थोडा वाढत गेला. तर माझा टर्नओव्हर आहे 14,10,00,000 रुपये. हा पूर्ण रिटर्नचा आहे, म्हणजे असा काही नाही की मी सांगतोय काही बोलतोय काही, ते पेपर बोलतील. आणि आता माझा वायरमनचा एवढा कसा झाला तर मी 2007 तर 2026 19 वर्ष मी काम करतोय, हे कोणाला दिसणार नाही. बरं, आता तुम्ही सांगितला की तुमचा टर्नओव्हर एवढा मोठा आकडा टर्नओव्हरचा आहे. मग बावस्कर महाराज असाही आरोप करतात, मी अंतरवाली सराटीमध्ये गेलो, तिथं सरपंचांचं घर बघितलं, जे की घर सारवायचं होतं, शेणा मातीनं सारवणारं सरपंचांचं घर. आज या 2 वर्षामध्ये असं काय झालं की एवढा मोठा बंगला उभा राहिला सरपंचांचा आणि त्याबद्दल ते बोलत आहेत. त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगणार आहे? जो काही प्रश्न केला की मातीचं घर होतं की कशाचं, तर मी तुम्हाला सगळे जे काही आहे आज मी सगळं पेपरवर घेऊन आलेलो आहे. कसं असते, माझ्या समाजाला संभ्रम तयार झाला आहे हा आणि तो संभ्रम मला बाहेर काढत आहे. ही माझी रजिस्ट्री घराची 2011ची. ही 2011ला रजिस्ट्री घर बुक केलं, तर रजिस्ट्री 2012ला झालेली ही रजिस्ट्री. त्याच्यानंतर 2014 मध्ये दुसरा म्हणजे मी जे काही घेतलंय त्याला आतापर्यंत, आता म्हणजे कसं आहे, मला हे सांगायला नाही पाहिजे पण मी सांगतो, आता त्याला पर्याय नाही. आता हा जो प्लॉट आहे हा कधी घेतलेला आहे? 26/6/2019 जो प्लॉट घेतलेला आहे. ही त्याची खरेदी खत आहे संभाजीनगरमध्ये. हे झालं 2016चं. 19. त्याच्यानंतर दोन 2014चं राहिले. 2014ची एक रजिस्ट्री आहे यामध्ये. हां, ही 2014ची एक रजिस्ट्री आहे. सॉरी 2016ची, की ही मी अंतरवालीमध्ये 2016ला जमीन घेतलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा प्लॉटचा 2019ला हा प्लॉट घेतलेला आहे. ही तर 2019 ही रजिस्ट्रीची. त्याच्यानंतर 2019 नंतर 2020 मध्ये त्याच्यानंतर हे पहा, हे कधीच आहे फेर लागलेला. ही 2021 मध्ये ही रजिस्ट्री घेतलेली आहे. ही रजिस्ट्री नाही आहे, 7/12 आहे, त्याचा उतार आहे, त्याच्यात तारखी आहेत सगळ्या. त्याच्यानंतर परत त्याच वर्षामध्ये 85 गट नंबर, ह्यात माझ्या 84 नंतर 85 हा गट नंबर परत इथे जमीन घेतलेली आहे. त्याच्यानंतर
ही जी काही तुम्ही आता रजिस्ट्री दाखवत होते हं. ती नाही, ती फेर लागलेला आहे. ओके. ही जी रजिस्ट्री आहे, ही रजिस्ट्री ही कधीची 2021ची. ही परत मी आंतरवालीतच जमीन घेतलेली आहे. ते म्हणतात ना ही जमीन कसं काय घेतल्यात, तर त्याच्या संदर्भात हे दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की त्याला विषय त्या माझ्या घराचा, बरोबर ना. हं, हं. पुढे ते पेपर तुझ्या हातात दिले एकच मिनिट. कलर झेरॉक्स हं, हं. एवढं राहिला. आता हे जे घर आहे याच्यावर तारीख आहे 2021. हे घराचं काम सुरू झालं होतं 2020मध्ये. आणि 2021मध्ये घराचं काम सुरू असताना खाली प्लास्टर झालेलं आहे आणि वरती पण प्लास्टर झालेलं आहे. त्याचं अजून जवळून करू बघ. आणि माझं मातीचं होतं का शानाचं होतं, इथं नॅशनलाइज मीडिया आलेली आहे आणि त्यांनी सगळ्यांनी पाहिलं माझं घर कशाचं आहे. तू सांगायची काही गरज नाही. आणि पुन्हा एक प्रश्न त्यांच्याकडून केला जातो. आता हे सगळं प्रॉपर्टी आहे, घर आहे, त्या संदर्भातच पुढं म्हणतात की 3-3 गाड्या, म्हणजे एक जर बघितलं तर 3-3 गाड्या सरपंच वापरतात आणि त्यासुद्धा म्हणजे हाय प्रोफेशनल जसं लोक राहतात त्या पद्धतीचे ते राहतात. गाड्यासुद्धा त्यांच्या तशाच आहेत, म्हणजे एक जसं प्रोफेशनल गाड्या ज्या असतात तसं आपण ऑडी वगैरे म्हणतो त्या पद्धतीच्या अशा काही गाड्या आहेत का तुमच्या? माझ्यासाठी ऑडीचे, कारण काय आहे की माझं जे इन्कम आहे इन्कमनुसार मी गाडी वापरतोय. कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि गाड्या वापरतोय मी मला हे कळत नाही. मला हे सगळं सांगण्याचं कारण काय की जमीन घेतल्यामुळे आहे ना, बरोबर आहे. पण माझा टर्नओव्हर पाय भैया येऊन त्याच्यानंतर ह्या गाड्या म्हणतो तर ही गाडी 2014-15मध्ये गाडी घेतलेली आहे. त्याच्यानंतर ती दुसरी गाडी जी घेतली 2019मध्ये, तर माझी जुनी गाडी माझ्या मित्राला दिली आणि त्याची गाडी मी घेतली. जी काही ती त्याच्यात नावावर आहे, ही इकोस्पोर्ट जी गाडी आहे त्याच्यात नावावर आहे. आणि राहायला विषय तिसऱ्या गाडीचा, तर आता ती गाडी 5-6 वर्ष झाले काम निघतंय. त्याच्यामुळे मी एक आपली छोटी पंच गाडी घेतली आणि मग पंच गाडी पण घेऊ नये का? म्हणजे तुम्ही आता जी घेतलेली गाडी आहे ती टाटा पंच, टाटाची पंच इलेक्ट्रिकल गाडी घेतलेली आहे. ती म्हणतात ना लक्झरी आहे. बाबा लक्झरी नाही, माझ्यासाठी लक्ष्यच आहे ती. जर बघितलं तर आरोप आपण सिद्ध होता, म्हणजे जे काही सत्य आहे ते तुमच्यासमोर येतं आहे. टाटा पंच, टाटानं जी पंच काढलेली गाडी आहे ती सर्वसामान्य कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला वापरता यावी त्यासाठी ती गाडी काढलेली आहे. आणि तीच टाटा पंच EV गाडी सरपंचांनी घेतलेली आहे. आणि पुढे जे मुद्दा येतो आहे ते म्हणजे फक्त 10 गुंठे जमीन असलेल्या व्यक्तीने 2 वर्षात असं काय केलं, म्हणजे जे आंदोलनामध्ये 2 वर्षात, आता तुम्ही तर पार्श्वभूमी मागची सांगितलीच आहे, पण 10 गुंठे जमीन असलेला व्यक्ती त्याच्याकडे 27 एकर जमीन घेण्याइतकी एवढा पैसा, एवढा मालमत्ता येतो कुठून, असाही सवाल त्यांनी केलेला आहे. या आंदोलनातून म्हणजे आलंय की काय असंही ते बोलतायत. याच्यामध्ये सांगत झालं दादा, तर याच्यामध्ये मी 13 एकर जमीन घेतलेली आहे. आणि जी काही 14 एकर जमीन आहे ती माझ्या साल्याने घेतलेली आहे. आणि ती साल्याने, आता लोक म्हणते साल्याच्या नावावर घेतली, तेच म्हणते साल्याच्या नावावर घेतली. आंतरवालीमध्ये गावामध्ये कोणालाही येऊन विचारू शकता माझ्या सासऱ्यांची जमीन कधीपासून आहे. मला तरी वाटतं माझा जन्म नव्हता तेव्हापासून त्यांच्या नावावर जमीन आहे आमच्या गावामध्ये. आणि त्यांनी आता जमीन घेतली म्हणजे याची काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि त्याच्यात जे काही उद्या खरं खोटं होऊन जाणार आहे. काही मी घेतली आणि मला घ्यायचीच असती, मला प्रॉपर्टीच करायची असती, मी तिकडे केली असती कुठं बाहेर, इकडे गावाकडे कशाला केली असती? हां, साधारण उदाहरण आहे ना. मला एखाद्या ठिकाणी मी काही दुसरीकडे घेऊ शकलो असतो का नसतो? गावाकडे काय घेतली, माझ्या बांधाला होती म्हणून मी 13 एकर जमीन घेतलेली आहे. आणि कोणाला काय त्याच्यात वाटत असेल तर माझ्याकडे सगळे काही प्रूफ आहेत, त्यांना मी दाखवू शकतो त्याचे. त्याच्यामध्ये अजून सांगायचा उद्देश झाला तर माझी मिसेस नोकरीला आहे, माझं उत्पादन आहे आणि माझ्या शेतीचं उत्पादन आहे. माझं ह्या वर्षी 400 टन त्या आप्पाचा त्यांचा जो ऊस आहे तो 400 टन ऊस गेलेला आहे. ड्रॅगन फ्रूटचं माझं काही नाही काही तर माझ्या मते 27-28 लाख रुपयाची बिलिंग आहे माझ्याकडे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अजून मोसंबी आहे. याच्यातून जे काही येतं आहे आणि हे उत्पादन कोणाला द्यायचं मी? आणि मला एक आवड आहे, मी ती आवड माझी शेतीची पहिल्यापासून, मला एक वडिलांची 2 एकर जमीन होती, 2 एकरपासून माझ्याकडून एक 20-22 एकर जमीन झाली याच्यात. आणि उद्या मला जमीन घ्यायची पडली तर परत म्हणजे हिशोब द्यावा लागणार का यांना? किंवा मला उद्या गाडी घ्यायची तर हिशोब देणार लागणार का? अरे बाबा कशासाठी? आम्ही समाजाचं चांगलं काम करतोय म्हणून तुम्ही आमच्या मागे लागणार का? बरं, पुढे एक आरोप असा केला जातो की संभाजीनगरमध्ये एक प्लॉटसुद्धा सरपंचांनी घेतलेला आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार आहात? आणि संभाजीनगरमध्ये एक प्लॉट घेतला गेलेला आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला ते ओरडून सांगतायत, त्या संदर्भात काय बोलणं आहे? नाही, घेतलेला आहे ना, घेतलेला नाही असं थोडं काही घेतलेला आहे, मी सांगतो ना घेतलेला आहे. पण जो प्लॉट घेतलेला आहे तो पार्टनरशिपमध्ये
पार्टनरशिपमध्ये प्लॉट घेतलेला आहे आणि तो 4 जणांमध्ये प्लॉट घेतलेला आहे, 1 जणांमध्ये घेतलेला नाही आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही ती पार्टनरशिप जी फर्म आहे तर ती फर्म पण हे केलेली आहे, ती फर्म रजिस्टर फर्म केलेली आहे. त्या फर्मवरती तो प्लॉट घेऊन आम्ही एक छोटासा व्यवसाय सुरू करून उद्या त्याच्यातून आपल्याला 2 पैसे मिळतील ह्या हिशोबानं तो प्लॉट घेतलेला आहे. हे त्याचा हा प्रूफ आहे. आपण सगळेजण बघू शकता हा प्रूफ आता त्यांनी जे काही दाखवलं आहे. आता partnership प्रत्येक मध्ये- प्रूफ तुमच्यापर्यंत ठेवतोच आहोत. आणि आता सांगा. हां, हे जो त्याचा प्रूफ आहे हे आम्ही 4 जण त्याच्यामध्ये पार्टनर आहे. एक हे त्याचं पूर्ण डिटेल आहे, ज्याला लागेल मी त्याला देऊ शकतो. आणि असं काही नाही आहे की नवीन व्यवसाय सुरू करायसाठी कुठं पैसा गुंतवणूक करा लागला तर तो काही दुसरीकडून कुठून आणला आहे असा हा हिशोब होत असेल तर तुम्ही उद्या चौकशी करणार आहे तर त्याच्यात सगळं निघून जाईल. काय येतं तारास म्हणजे मुद्दाम तुम्हाला बदनाम केलं जातंय असं काय वाटतं नेमकं? आता सगळे हे आरोप होतात, घरातही सगळे टेन्शनचं वातावरण असेल असे आरोप होत असताना. नाही नाही, आम्ही नाही टेन्शन घेत. आपण चोरीत नाही गेली तर टेन्शन कशाच घ्यायचं? हम्म. आणि चोरी करीन तो टेन्शन घेईन. फक्त हा व्हिडिओ तयार, मी व्हिडिओला उत्तर पण देणार नव्हतो. मला पाटील पण बोलले तुम्ही कुठं काही बोलू नका, आपल्याला काही घेणं नाही, त्यांना कोणती चौकशी करायची ती करून द्या, तुम्ही तुमचे एक शब्द बोलू नका. पण मी पाटलाला विरोध करून आजचा व्हिडिओ बनवतोय. कशामुळं की माझा काही समाज असा आहे की ते संभ्रमात गेलेला आहे की बाबा एवढी प्रॉपर्टी, अरे बाबा ही जुनी प्रॉपर्टी माझी आणि ह्या जुन्या प्रॉपर्टीतून ज्या व्यक्तीचा 14 कोटी 10 लाखाचा टर्नओव्हर असताना, ह्या त्याच्यात ITR आहे, सगळे ITR असताना मी एक 13 एकर जमीन घेतली तर त्याचा एवढा बोबाटा. आणि उद्या परत मला समजा एका ठिकाणी घर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल एका ठिकाणी तर मग तुम्हालाच म्हणणार का आंदोलनातूनच कमवलं काय आहे? बरं, आणखीन एक पुढं ते बोलतात की 15 एकर जमीन आणि 7 एकर जमीन, ती सुद्धा जमीन म्हणजे तिचा खरेदी खत सापडत नाहीये मला. ते खरेदी खत जर सापडला तर मी ते नक्की मीडियाच्या समोर दाखवेल असं बावस्कर महाराज म्हटलेत. त्या संदर्भात काय बोलणं आहे? म्हणजे बेनामे सुद्धा काही अशी प्रॉपर्टी आहे का? अशी असू शकते का तुम्हाला वाटतं का? जी 15 एकर जमीन आहे ती तुम्हाला आत्ता बोललो मी, तिथं 400 टन ऊस गेलेला आहे. तर ती जमीन ती आहे आणि ती जमीन आमचे जे भाऊजी आहेत जे माझ्या इथं आमच्यापाशी राहतात तर ते मी इथं नसल्यामुळं, इथं शेती पाहायला कोणी नसल्यामुळं, तर आमच्या भाऊजींना आम्ही म्हटलं की बाबा तुम्हाला इथं मी जमीन एक ठोक्याने आहे ती जमीन ठोक्याने करा आणि फक्त इथं लक्ष द्या. त्याच्यासाठी मी इथं आणलेलं आहे त्यांना, ते पण सांगतो. आणि तुमचे मुलं मी तिकडं शिक्षणासाठी घेऊन पण जातो. तर ती जमीन ते करतात, तिथं ठोकेपत्र वगैरे सगळं आहे. आणि कोण 15 एकर जमीन आपल्याला दुसऱ्याच्या नावावर कर? आणि 7 एकर पुन्हा ते पण ते मला आणून दे बाबा, चांगलं होईल. अर्धी तुला अर्धी मला, ते पण सांगतो. म्हणजे जाहीर कर ना. आहे तर आता गुचाळली जीभ लावली टाळूला असं नाही जमणार ना. मी उद्या म्हणेन उद्या काल 500 एकर जमीन घेतली जमन का? हां, आणि घेतली तर माझ्याकडे सगळे प्रूफ आहे, पैसा कसा आला, पैसा कसा गेला, ते सगळं आहे ना. असं नाही आहे की बा मी उठलो आणि तुम्हाला 2-4 कागद गोळा केले आणि काही बोलायला लागला. याच्यातलं काही नाही, त्याच्यात ते काही नाही. तर दूध का दूध, पाणी का पाणी. बांधवांनो, आत्ता आपण हे सगळं बघितलं. पाटलांच्या अवतीभोवती आंदोलनामध्ये बरीच माणसं आहेत आणि त्या माणसांना सुद्धा म्हणजे जर बघितलं, प्रत्येकाला बोललं जातं आहे, आंदोलनाच्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येक व्यक्तीला बोललं जातं. त्याचबरोबर जर बघितलं तर आंदोलनातल्या एखाद्या व्यक्तीनं काही खरेदी केलं तर उद्या असेच व्हिडिओ, असंच संभ्रम महाराष्ट्रामध्ये निर्माण नाही, केलं आता जाणार. मला एक अजून बोलायचं आहे की मी आता एक कॉन्ट्रॅक्टर आहे. माझं जे काही 15-20 कोटीचा आता टर्नओव्हर आहे. आता ह्या याच्यामध्ये आपल्या परेडमध्ये मी माझी ITR शीट दाखल तुम्हाला काय भरलेली, तर ती मला माझं नुकसान झालं हे नाही सांगणार. मला सांगण्याचा उद्देश हा आहे, आता मी उद्या काम करणार आहे कुठंतरी एक 10-20 कोटीचं, 50-50 कोटीचं, नाही तर एक 5-6 लाखाचं काही एक ना काम करणार. मग ते पण नाही करायचं का? आता मी आंदोलनात होतो म्हणून आता ते पण सोडून द्यायचं, माझा धंदा पण सोडून द्यायचा का? बरं, हा एक विषय आहे. हा, हे एक झाला. असे आमचे जे काही जवळचे जे काही लोक आहेत तर त्यांचे पण बिचाऱ्यांचे काहीतरी पोट पाण्याचे ते काही रस्त्यावर पडलेले लोक नाही आहेत ना, त्यांच्याकडे 2-5 एकर जमिनी आहेत, करतेत खाते, तर त्यांचं पण काढा लागले. बांधवांनो, पाटलांच्या अवतीभोवती पाटलांच्या सोबत असणारे, पाटलांच्या सोबत मोबाईल घेऊन फिरणारी लोक, काही लोकांनी असंही बोललं जातं की दोघांनी मीडियातल्या पाटलांच्या सोबत असलेल्यांनी हॉटेल टाकल्या, त्यांनी सुद्धा कुठून तरी पैसा कमवला किंवा अशा प्रत्येक जणाविषयी बोललं जातं. प्रत्येकाच्या विषयी जर बाईट घेणं हे शक्य नसणारच आहे. प्रत्येकाला फक्त आपण सुज्ञ असलं पाहिजे, कारण समाजासाठी काम करणारा व्यक्ती हा याच्या अगोदर, या आंदोलनाच्या अगोदर काहीच करत नव्हता का? या आंदोलनाच्या अगोदर त्याच्याकडे खायलासुद्धा महाग होता का? किंवा
तो या आंदोलनामध्ये आला म्हणून श्रीमंत झाला, तो कपडेसुद्धा चांगले घालायला लागला, असं सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा होतो आहे. उद्या जर समजा मी काही घेतलं म्हणजे मी या आंदोलनाच्या अगोदर काही करतच नव्हतो का, असे प्रश्न, आणि काही घ्यायचं की नाही असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आहे. कारण आपण आपल्या स्वतःच्या पैशाचं जर काही खरेदी करत असताना जर अशा पद्धतीनं लोक बोलत राहिली तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे बदलणार आहे का, हे सुद्धा प्रश्न संपूर्ण या पाटलांच्या सोबत असलेल्या व्यक्तींच्या मनामध्ये निर्माण होतो आहे. आणि आणि नक्कीच झालेलाच आहे. आणि पाटलांना एकटं पाडण्याचं काम असे लोक बोलत आहेत म्हणून मुद्दामून केलं जात आहे. कारण काही मीडिया जर बघितला तर ठराविक लोकांच्या मुद्दामून बाईट घेतल्या जातात. पाटलांना कसं बदनाम केलं जाईल हे सुद्धा दाखवलं जातं आणि ते आपण पाहतोय आणि पाटलांना त्या तराजूमध्ये तिथे बसवण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण पाटलांसारखा माणूस, घरावरती तुळशीपत्र ठेवणारा माणूस या समाजाला कधीही भेटणार नाही. कारण रात्रंदिवस सोबत आम्ही राहिलेलो आहोत. पाटलांच्या सोबत थांबलो आहेत, जेवलो आहेत, बसलो आहेत. आणि पैसा जर कमवायचा असता ना ते दिसलासुद्धा असता. पाटलांचं राहणीमान बदललं नाही, पाटलांचं वागणं बदललं नाही. आणि पाटील जसेच पहिलं साधे होते आजही तसेच आहेत. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांची परिस्थिती लक्षात येते. साधा म्हणजे जवळून जर बघितलं तर एखाद्या वेळेस चहा जर सांगितला तर चहामध्ये साखर टाकायला सुद्धा परिस्थिती इतकी बेताची पाटलांची आहे. पण आज काय माहिती आहे का, खऱ्याची दुनिया नाही आहे बांधवांनो. कायम खोट्यांना मोठं केलं जातं, खोट्यांना पुढं आणलं जातं. आणि हे त्याच पद्धतीनं बावस्कर महाराज कुणाची सुपारी घेऊन किंवा मुद्दामून या आंदोलनामध्ये आल्यानंतर म्हणजे काय त्यांना फलित मिळवायचं होतं हे तर मला नाही सांगता येणार, त्यांनीच सांगावं. आणि हा व्हिडिओ आपण संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. जी काही बदनामी होते आहे ती नक्कीच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थांबली जाईल. कारण आम्ही व्हिडिओ बनवायला बांधील नाही आहेत. कारण कुणाला प्रत्युत्तर द्यायला सुद्धा आपण नाही, आता हे जे काही आहे हे फक्त आपण त्यांना उत्तर द्यायसाठी नाही दिलेलं आहे. हे समाजामध्ये आपल्या जे काही संभ्रम तयार झालेला आहे त्याच्यासाठी दिलेलं आहे. आणि समाजामध्ये पण कोणाला असं शंका येत असेल तर माझ्याकडे सगळे पेपर तयार आहेत. आणि जो कोणी आहे ते म्हणतोय तर ते पण आलं तर मी त्याला पण माझे काय असेल ते हिशोब द्यायला तयार आहे. नक्कीच सरपंचांनी सांगितलं की जे काय करायचं त्या पद्धतीनं तुम्हाला जे लागेल ते कागदसुद्धा मी आणून ठेवलेले आहेत, ते तुम्हाला द्यायलासुद्धा तयार आहेत. आणि तुमचे काही समाजातल्या लोकांचा फक्त गैरसमज होऊ नये यासाठी हा व्हिडिओ आणि आपण प्रत्येकाने शेअर करावा. आपला मित्र उदय भिस्ते पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.